आणि या सभेमध्ये आशिष शेलार आणि रावसाहेब दानवे यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया. मी याद्यांवर संशोधन केलं आणि मग लक्षात आलं की ज्या पद्धतीने कुबल महिला तिला दिलेली तिकीट ऐन वेळेला बदलून त्या पार्ल्यामध्ये दुसऱ्या अशा महिलेला दिलं की त्या ठिकाणी काँग्रेसला मदतीने शिवसेनेला फायदा व्हावा. मग या दोन्ही याद्या पाहिल्यावर रावसाहेब माझ्या लक्षात आलं, जिथे जिथे भारतीय जनता पक्ष हा लीड मध्ये आहे ते मतदारसंघ सोडून देऊ ते तर आम्ही जिंकणारच, पण ज्या मतदारसंघामध्ये आमची लढाई कुठे शिवसेनेशी कुठे काँग्रेसशी आहे अशा एक नव्हे 42 मतदारसंघामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी मॅच फिक्सिंग केली आणि एकमेकाला पूरक असे उमेदवार दिले. खर तर सभेचे 2-3 प्रकार असतात. एक सभा असते की जी जाहीरपणानं सांगायची असते, की जी सगळ्यांना कळावं. दुसरी सभा असती की जी बैठकीत करावं लागते. आणि तिसरी सभा असते ती कानात सांगावं लागते गोष्ट. सभेतली गोष्ट बैठकीत होत नाही, बैठकीतली गोष्ट कानात सांगितली जात नाही. म्हणून तर देवानं कान दिले आपल्याला. भ्रष्टाचार कारभारावर बोलावं तर तिकूनही आमच्यावर टीका होती. पारदर्शीपणावर बोलावं तरी आमच्यावर टीका होती. आणि फ्रेंडली बोलावं, फ्रेंडली मॅचवर बोलावं तरी आमच्यावर टीका होती. आणि त्याच्यामुळं आम्हाला कोणाच्या टीका टिप्पणीत न जाता मुंबई हे भ्रष्टाचार मुक्त आणि मुंबईमध्ये पारदर्शक महापालिकेतला कारभार या 2 गोष्टी डोळ्यापुढे ठेवून मुंबईची महापालिकेची निवडणूक लढवायची आहे.